आपण 6व्या अध्यायामध्ये आपल्या जे पदव्युत्तर योगशास्त्र अभ्यासामध्ये जो भगवद्गीतेचा 6वा अध्याय आहे त्याचा अभ्यास करतोय. आणि आता आपण ध्यान योगाची साधना कशी करावी, त्यासाठी लागणारे उपयोगी साधन, त्यासाठी लागणारे आसनाची स्थिती, अशा वेगवेगळ्या विषयांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ध्यान योगाच्या मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी ध्यान योगासाठी प्रेरणा दिलेली आहे. ध्यान योग, त्यामधून आपण थोडस ध्यान योगाकडे प्रवृत्त व्हावं, अशा प्रकारच्या मागच्या श्लोकामध्ये चिंतन झालेलं. आणि आता पुढचे 3 श्लोक हे ध्यान योगासाठी उपयोगी असलेल्या विषयाबद्दलचे 3 श्लोक आहेत. त्या 3 श्लोकावर शक्यतो प्रश्न असतो. या दृष्टीनं थोडस पुन्हा त्या 3 श्लोकावर आपण थोडस वेगळं चिंतन करणार आहोत. हे पहा, 11वा श्लोक बघा. 11वा श्लोक, 11व्या श्लोकाला आपण वाचन करायचंय. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मानस महात्मनाः नात्युच्छित्रतन्नाति नीचय चैलाजिन कुशोत्तरम. हे ध्यान योगासाठी आपल्याला आपलं आसन कसं असावं यावर थोडस चिंतन आहे. शुचो देशो, शुच देशे म्हणजे भूमीची, तिथल्या वातावरणाची, तिथल्या जाग्याची सुद्धा शुद्धता असावी. मग ती जी शुद्धता आहे, जाग्याची शुद्धता, ती जाग्याची शुद्धता 2 पद्धतीनं, म्हणजे शुचो, शौच आपल्याकडे आहे ना योगामध्ये, नियम आहे आपला, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. आणि मग तोच शुचो म्हणजे शुद्धता, पवित्रता. देश म्हणजे तिथल्या स्थानाची, तिथल्या वातावरणाची, तिथल्या परिस्थिती, अशा प्रकारची आपल्या त्या स्थानाची शुद्धता आपण पूर्णपणे बाळगली पाहिजे या ध्यान योगासाठी. म्हणजे त्याची शुद्धता प्रतिष्ठापित करून स्थिर मासन आत्मनाः, असं स्थिर आसन, हलणार डुलणार, वाकडं तिकडं असं नको. आत्मनाः म्हणजे आपले. नात्युच्छित्रतन म्हणजे ते ना उंच असावं, ना फार खाली असावं. नातिनीचन चैलाजिन कुशोत्तरम. मग ते उंच झालं तर डळमळून पडण्याची शक्यता असते. जर फार खाली झालं तर आजूबाजूच्या किडे मकोड्यांची त्रास असतो. म्हणून एक सामान्य उंचीचं स्थान, न हलणारं न डुलणारं स्थान, आणि शुद्ध पवित्र अशा जागेवर, अशा प्रकारचं स्थान. आणि त्यावर चैलाजिन कुशोत्तरम, याचा अर्थ आहे अगोदर वस्त्र मृगाजीन आणि दर्भ अंथरलेले, तरी पण अंतरतेवेळी प्रथम दर्भ, त्यावर न मारलेल्या हरिणाचे, अर्थात आपोआप मेलेल्या हरणाचे कातडे अंतरावे. कारण मारलेल्या मृगाचे कातडे अशुद्ध असते. जर असे हरणाचे कातडे नाही मिळाले तर दर्भावर बारदाना अथवा लोकरीची घोंगडी अंतरावी, मग त्यावर कोमल सुती वस्त्र अंतरावे. असं ध्यान साधनेसाठी एक विशिष्ट आसन पद्धती पण आणि वातावरणाचं पण माहिती दिलेली. आणि जे शुचाव देशे जे विषय आहे ते 2 प्रकारची भूमीची शुद्धता होत असते. एक स्वाभाविक शुद्ध स्थान, जसे गंगेचं तीर आहे, अरण्य आहे, तुळशी वृंदावनाचा आणि तुळशीचं एक तुळशीची बाग किंवा तुळशीची शेती, आवळ्याची शेती, पिंपळाचं वृक्ष इत्यादी पवित्र वृक्षाजवळील स्थान हे नैसर्गिकपणे, स्वाभाविकपणे शुद्धच असतात. आणि शुद्ध केलेल्या स्थानामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो आपण आता आपल्या पद्धतीनं शुद्ध करायचा आहे. जसं भूमीला गायीच्या शेणानं सारवलेलं, अथवा पाणी शिंपडून शुद्ध करणे,
ज्या ठिकाणी माती असेल त्या ठिकाणी वरच्या भागाची 4-5 बोटे मातीचा थर कमी करून भूमीला शुद्ध केले जावे. अशा म्हणजे 4-5 बोटे भूमीचा स्तर शुद्ध करायचं कारण काय? तर आता जनरली शक्यतो शेतीमध्ये, जंगलामध्ये, वनामध्ये शेती या वापर बरेच लोक आपल्या आपल्या शौचविधीसाठी करतात. आणखीन आता बरेच शेतीमध्ये रसायनाचा वापर केला जातो. काही पशु-पक्षी सुद्धा त्यांचा शौचविधी आटपतात. मग अशाच ठिकाणी वरचा भाग 5-6 इंचाचा भाग तो मातीचा काढून टाकायचा आणि खालच्या भागाला मग हे गाईच्या शेणानं सारवणे, गोमूत्राचं त्यावर शिंपडणे अशा प्रकारे स्थान शुद्ध करून घेतलं जाऊ शकतं. असा स्वाभाविक शुद्धता असलेले स्थान किंवा आपण शुद्ध केलेले स्थान त्यात एक पूर्णपणे सपाट स्थान त्याच्यावर लाकडाचा किंवा दगडाचा चबुतरा ओटा तयार करावा आणि मग हे चैलाजिन कुशोत्तरम अशा प्रकारे चैलाजिन कुश म्हणजे तणीस ते शेतातलं असतो ना आपल्या साळीचं, गवताचं चैलाजिन ते वरी अंतरू शकतो आपण. हे दर्भ जे म्हणतो आपण गवत वापरायचं शक्यतो ते त्याचं वापरण्याचं कारण काय की ग्रहणामध्ये वगैरे जे सुतक वगैरे पडतं ना तर हे त्या दर्भाला ते सुतक नसतं म्हणतात. म्हणून दर्भाला पदार्थात कपड्यात ठेवले जाते. पवित्र प्रोक्षण इत्यादी मध्येही याला उपयोगात आणतात म्हणून भगवंतानी दर्भ अंतरण्यासाठी सांगितले आहे. मग अशा प्रकारे नात्युच्छित्रतन नाती नीचन म्हणजे सपाट शुद्ध भूमीवर जो तख्त म्हणजे जो आपण सपाट केलेला आपला तो प्लॅटफॉर्म आहे किंवा एखादे पलंग ठेवला जाईल तो अत्यंत उंच नसावा आणि अत्यंत सखोलही नसावा. कारण अत्यंत उंच झाल्यास ध्यान वेळी अचानक झोप आली तर पडण्याची आणि मग मार लागण्याची शक्यता राहील आणि अत्यंत सखोल असल्यास जमिनीवर सरपटणारे प्राणी, मुंग्या, विंचू, साप इत्यादी शरीरावर चढून डंख मारतील. त्यामुळे ध्यान भंग होईल म्हणून अति उंच किंवा अति सखोल असण्याचा निषेध केलेला आहे. प्रतिष्ठाप्य स्थिर मानस मात्मनः म्हणजे आपले स्थान असं प्रतिष्ठापित करावं. ध्यानासाठी भूमी जी आहे जे आसन चौकी अथवा तख्त ठेवला जातो तो हलणारा नसावा. त्याची चारे पायी भूमीवर योग्य रीतीने स्थिर असली पाहिजेत. अशा आसनावर बसून ध्यान केले जाते ते आसन स्वतःचे असावे, दुसऱ्याचे नसावे. कारण दुसऱ्यांचे आसन उपयोगात आणले तर त्यात तसेच परमाणू राहतात म्हणून त्या ठिकाणी आत्मनः पण म्हणण्याचा उद्देश तोच आहे. आपले आसन आणि याबरोबरच ही जी पवित्र आसन असण्याचं दुसऱ्याचं आसन घेऊ नये. दुसऱ्याच्या आसनामध्ये तसे तसे सूक्ष्म जीवजंतू सूक्ष्म म्हणजे अति बारक्या डोळ्यानं किंवा मायक्रोस्कोपनं दिसणारे पण नाही. परंतु जे मानसिक जीवजंतू त्या आसनामध्ये जे आहेत ते नसू नये म्हणून आपलं आसन आपलंच आसन असावं ते आसन शक्यतो दुसऱ्या कार्यासाठी वापरू नये. अशा प्रकारे आसन स्थिती आपण प्राप्त केल्यानंतर आसनाचं जो स्थान आहे या अशा पद्धतीने आपण सांभाळल्यानंतर पुढचा एक लक्षण दिलेलं आहे. ध्यानासाठी कुठला विषय आणखीन महत्वाचा उपयोगाला आहे. तत्रेकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजाद योग मात्म विशुद्धये. हा 12वा श्लोक जरा बघा. तत्रेकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजाद योग मात्म विशुद्धये.
ज्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांना वश ठेवून मन एकाग्र करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. अशा स्थिर आणि पवित्र शुद्ध जाग्यावरच्या आसनावर बसून मनाला आणि चित्ताला एकाग्र करून सर्व इंद्रियांना वश करून आपण अंतकरणाच्या शुद्धीसाठी योग अभ्यास करावा. हे एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्या आसन स्थिती स्थिर करून आपलं जे बहिर्मुख होणारं मन आहे, बाहेर मनाचा स्वभावच आहे सतत थोडासा बाहेर भटकत राहणे, अशा मनाला अंतर्मुख करणे. आणि ज्यावेळी आपण अंतर्मुखी होतो त्यावेळी परमात्म्यामध्ये ध्यान लावायला पण सोपं जातं. आणि अशी जी परमात्म्यामध्ये एकाग्रता केली जाते, इंद्रिय मनाच्या प्रवृत्ती बाहेर वाहणाऱ्या अंतर्मुखी केल्या गेल्यानंतर परमात्म्यात लीन करता येतो. आणि मन परमात्म्यात एकाग्र केल्यानंतर या एकाग्रतेची फार मोठी शक्ती आहे. ही महान शक्ती, मग ही महान शक्तीचा उपयोग काय? तर ही महान शक्ती आपल्या अंतकरणावर आलेला जो मळब आहे, अज्ञानाचा अंधकाराचा पडदा, तो अज्ञानाचा पडदा दूर करू शकते अशी मनाची एकाग्रता. अशा प्रकारे मनाला एकाग्र करून अंतकरण शुद्धीसाठी ध्यान करावे. हा जो 12वा श्लोक आहे याच्यामध्ये म्हणजे इंद्रियाला अंतर्मुख करून बहिर्मुख होणाऱ्या मनाला पुन्हा अंतर्मुख करणे. आणि अशा अंतर्मुख केलेल्या मनाची मोठी शक्ती असते. ती शक्ती आपल्या मनावरचा, आपल्या अंतकरणावरचा मळभ दूर करते. आणि संपूर्ण भगवद्गीता ही आहे, योगशास्त्र ही आहे, हे आपलं अज्ञान दूर करण्यासाठीच आहे. यांचा प्रमुख उद्देश आहे अज्ञान दूर करणे. आणि अज्ञान दूर झालं की आपोआपच मनुष्य हा हळूहळू उन्नतीकडे जायला लागतो. म्हणून अज्ञान दूर केलं जातं या मनाला अंतर्मुख करण्यानं. हृदयाची निर्मलता म्हणजे अशा एकाग्रतेने हृदयाची निर्मलता होते. आणि मनाला एकाग्र करून अंतकरणाची शुद्धीसाठी ध्यान केल्यानंतर हृदय आणि तसेच अंतकरणाची शुद्धता हा आत्म साक्षात्कारासाठी अवश्य असणारा विषय आहे. निर्मल हृदयानेच, स्वच्छ अंतकरणानेच आत्मोदय होऊ शकतो. अंतकरणाची शुद्धी ही ध्यानानं होते आणि या अंतकरण शुद्धीने आत्मोदय होतो. ते आपण बघितलेलेच आहे की म्हणजे नैसर्गिकपणे मृत्यू झालेल्या हरिण म्हणजे मृग याचा आपण ते कातडी वापरायला पाहिजे. हिंसा करून नाही. हिंसा तर पूर्णपणे वर्ज्य आहे आपल्याला. तर आता आपण यावर थोडेसे छोटे छोटे प्रश्न बघूया. हे पहा, ध्यानाचा जे अभ्यास करणारे साधक आहेत त्यांनी कुठल्या कुठल्या साठी उपयोगात येणारे ते कोणते विषय, त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करावं. ध्यान हे स्वच्छ निर्मळ अशा जागेवर करायला पाहिजे. त्याच्यासाठी अशी शुद्ध स्वच्छ निर्मळ जागा शोध घ्यावा. आणि आपल्या निवासस्थानी जरी करायचं असेल तरी आपलं निवासस्थान स्वच्छ शुद्ध पवित्र करून मग ध्यानासाठी आपण बसण्याचा प्रयत्न करावा. ध्यानाचा आसन हे अति उंच किंवा अति खाली
म्हणजे आपल्या जमिनीच्या पातळी बरोबर असू नये. बसताना दर्भासन, त्यावर म्हणजे चर्म आणि त्यावर सुती कपडा याचाही उपयोग करावा. आसन स्थिर असणं हे अत्यावश्यक आहे. आणि आपलं आसनाचं स्थिती सुद्धा आपण आपल्याला जेवढा ठराविक वेळ तास, अर्धा तास, 15 मिनिट, तास, 2 तास जेवढा आपल्याला ध्यान करण्याची आपली क्षमता आहे, तेवढा वेळ असं आसन लावायचंय, की त्या आसनामध्ये आपल्याला स्थिर बसता येतंय. सिद्धासनामध्ये बसा, पद्मासनामध्ये बसा, वज्रासनामध्ये बसा, सुखासनामध्ये बसा, या साधी मांडी घालून बसा, स्वस्तिकासनामध्ये बसा. परंतु जेवढा वेळ तुम्ही बसता, तेवढा वेळ ते स्थिर असायला पाहिजे. नाहीतर एक वेळ मांडी खोलायची, पुन्हा उठायचं, काहीतरी येडं-वाकडं करायचं, अशानं ध्यान कसं काय लागेल? म्हणून ध्यान साधनेसाठी एखाद्या आसनामध्ये आपल्याला स्थिर बसता यायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत आता थोडंसं लक्ष घ्यायचं आपण, की आपण आतापर्यंत कर्मयोग बघितलाय, भक्तियोग बघतोय आणि आता हे ध्यानयोग बघतोय. हा कसा थोडा कठीण आहे आपल्याला. या सध्याच्या युगामध्ये किती साधक 10-20, 5-25 मिनिट, अर्धा तास, 1 तास एक स्थिर आसनामध्ये बसू शकतात. असे किती साधकांना शांत, निवांत, निरामय स्थान प्राप्त होऊ शकतं. अशा सगळ्या गोष्टीच्या अडचणी आहेत म्हणून भगवंतांनी सांगितलंय, फक्त कर्मयोगी व्हा. भक्ती साधनेमधून या. आणि पुन्हा अशा सगळ्या स्थिती प्राप्त करून घेऊन इंद्रिय व मन यांना संयमात ठेवणे. आता संयमची व्याख्या कोण सांगेल? योग साधक आहेत आपण सगळे, योग शास्त्राचे अभ्यासू आहोत आपण. संयमाची व्याख्या तसं आता ते नियंत्रण. मला नाही वाटतंय. विभूती पादामध्ये तो सूत्र आहे. परंतु आपल्याला ते गरजेचं आहे ते मागं आपण अभ्यासतोय कुठं-कुठं. धारणा, ध्यान, समाधी. मनावर नियंत्रण. काय म्हणलं त्याचं? मनावर नियंत्रण, संयम ठेवणे. होय, होय. बरोबर आहे. परंतु स्वतंत्र अशी एक श्लोक आहे, एक सूत्र आहे पतंजलींचं साधनम. विभूती पादामध्ये आपण हे जे अष्टांग योग आहे, येम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान. हे झाल्यानंतर हे जे शेवटचे 3 अंतरयोग आहेत ना, अंतर 3 आपण त्यांना काय म्हणू? बाह्य साधन आणि अंतरसाधन, धारणा, ध्यान, समाधी. हे जे अंतर्गत अंग आहेत योगाचे, त्या तिन्हीला मिळून संयम म्हटलेलं आहे. त्रयमेकत्र संयम हा धारणा, ध्यान, समाधी त्रयमेक एकत्र संयम हा. हे पहा, आता याच्यावरून थोडस आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. सगळे साधक उपस्थित आहेत ना, सगळ्यांसाठी अति महत्वाचा विषय हा संयम. आपण नेहमी व्यवहारात तो शब्द वापरतो, संयम. थोडं संयमानं वाग, थोडं संयमानं राहा, थोडस संयमानं व्यवहार करा, असं म्हणतो की नाही आपण नेहमीच. काय बेलगाम मोकाट सुटला हा व्यक्ती, त्याला संयम काही नाहीच. म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारातला सामान्य शब्द संयम हा किती मोठा शब्द आहे पहा. म्हणजे पूर्ण अष्टांग योगाचा परिपाक ज्याला म्हणू आपण, अष्टांग योगाचं अंतिम तत्व ते म्हणजे संयम. आणि ते आपण नेहमी बोलतो, नेहमी आपण व्यवहारात वापरा म्हणतो. संयम म्हणजे एकत्रित आपल्या इकडं व्यवहारात जर बघितलं तर इंद्रियांना अंतर्मुख ठेवणे, इंद्रियावर, वासनावर नियंत्रण ठेवणे. आणि हे 3 जे धारणा, ध्यान, समाधी आहेत ना, ही तिन्ही या संयमाच्या अंतर्गत आहेत. म्हणजे आपले पूर्वज, आपले जे वाडवडील आहेत, ते किती म्हणजे चिंतनीय आणि किती त्यांचं सखोल अभ्यास आणि किती व्यावहारिक दृष्टिकोन असेल पहा. धारणा, ध्यान, समाधी या ज्या लावाव्यात, समाधी सुद्धा या संयमातच येते. म्हणजे जो व्यवहारात, दैनंदिन कारभारात संयमानं वागतो, त्याला संपूर्ण अष्टांग योग सिद्ध झाला.
एवढं महत्व या संयमाला. असा हा संयम, इंद्रिय मन यांना संयमात ठेवणे हा ध्यान धारणेसाठी महत्वाचा विषय आहे. ध्यान योगासाठी महत्वाचा विषय आहे. हे 5-6 मुद्दे सांगतोय मी. ध्यान अभ्यास करणाऱ्यासाठी एवढ्या गोष्टींचं पालन करायला पाहिजे. एक, स्वच्छ निर्मल पवित्र स्थान. दुसरं, ते नाव उंच असावं आणि खुला खोर सपाळ असावं, म्हणजे आसन, दर्भासन, पुन्हा ते कुशाग्रासन, पुन्हा सुती कपडा, अशा प्रकारे आसन स्थिर असावं, हा चौथा मुद्दा. आणि त्यावर आसन, आता आसन स्थिर असावं म्हणजे ते हलणारं डुलणारं तर खालचं ते स्टेज झालं, परंतु त्यावर लावलं जाणारं आसन सुद्धा आपल्याला स्थिर सुख स्थिर सुख आसनम, हे व्याख्या आहे ना आपली आसनामध्ये. स्थिरम सुखम आसन. हा, हे काय काय आहे हे स्थिर सुख आसनम? आता तुम्हाला अभ्यासात आहे स्थिर योगाची व्याख्या. आसनम हे काय आहे रोहिणीताई? आपलं जे अष्टांग मध्ये एम नियम तिसरा अंग जे आहे ना आसन, त्या आसनाची व्याख्या आहे सुख आसनम. आणि याच्यावर प्रश्न नक्कीच आहे, आसनावर टिपा लिहा किंवा अष्टांग योगावर टिपा लिहा, आपल्याला लिहिता यायला पाहिजे. आसनाचे 3 व्याख्या आहेत. स्थिर सुख आसनम, पुन्हा प्रयत्न शैथिल्याम अनंत समापत्याभ्याम, स्थिर सुख आसनम. आणि थोडस आसन बसल्यानंतर जर ते थोडस आपल्याला जास्तच कडक झालं वाटलं, जास्त टाईट झालं वाटलं, तर थोडस प्रयत्न शैथिल्यम करा. कोण बोलतंय सांग, बोला बोला. प्रयत्न शैथिल्यम, आणि प्रयत्न शिथिल करून जे जास्त कळ लागली म्हणतो ना, बसता बसता फार कठीणता झाली त्या आसनामध्ये, तर थोडं ढिलं सोडा, शिथिल सोडा. आणि काय करा, अनंत समापत्याभ्याम, त्या अनंताचं ध्यान करा. वर्तमानामध्ये ज्या आसन स्थितीमध्ये बसलात त्या आसन स्थितीचं निरीक्षण करा. आपण आता पद्मासनात बसलो, फार कठीण वाटलं तर थोडं ढिलही सोडा. आणि आपण कुठं बसलोय, काय आपल्या वर्तमान स्थिती आपल्या शरीरात झाले, आपलं मन कुठं आहे, या सगळ्याला त्या आसन स्थितीवर मनाला जोडा. आपोआपच मन अंतर्मुख झालं. मग जे बहिर्मुखी मन आहे ते अंतर्मुख आपोआपच झालं. म्हणजे प्रयत्न शैथिल्याम अनंत समापत्याभ्याम, हे स्थिर आसन करण्याची पद्धती सांगतोय. त्याचा म्हणजे थोडस आपल्याला मन एकाग्र कसं होऊ शकतं. आसन स्थिर केल्यानंतर, प्रयत्न शैथिल्याम झाल्यानंतर लक्ष आपलं कुणाकडे, अनंत समापत्याभ्याम. आणि आता मी म्हणतोय की मन हे आपण लावलेल्या आसनावर केंद्रित करा. मग आपलं लावलेल्या आसनावर केंद्रित करणे म्हणजे आपल्या अंतरात्म्याकडे बघणे. आणि अंतरात्मा ही सुद्धा त्या परमात्म्याचाच अंश आहे. ममेवांशो जीवलोके जीवभूतानि सनातना, हा दुसरा नियम झाला आसनाचा. आणि तिसरा, ततो द्वंद्वानि विघातः, म्हणजे काय होईल अर्चनाताई? मनातील द्वंद्व मिटतील. ततो द्वंद्वानि विघातः. छान छान छान, बरोबर, उत्तम, छान. मनातले द्वंद्व मिटतील म्हणजे काय? द्वंद्व कशाचं असतंय? जसजसा आसनांमध्ये आपल्याला दृढता स्थिरता येते, तसतस आपल्याला शारीरिक आणि मानसिक पण दृढता प्राप्त होते. काय तुम्ही म्हणलेलं लक्षात समजलं नाही मला. म्हणजे आसनांचा कालावधी किंवा आसनांमध्ये स्थिरता सुखकारकता जेव्हा वाढीस लागते, तेव्हा शारीरिक आणि मानसिक सुद्धा दृढता वाढीस लागते. तर तो द्विघातम नाही. तो द्वंद्वानि विघातः म्हणजे आपल्या मनामध्ये जे द्वंद्व असतात, येश अपयशाचे, म्हणजे थंड उन्हाचे, बाहेरील वातावरणाचे द्वंद्व, 2, सुख दुःख, यश अपयश, जय पराजय, असं मनामध्ये जी चलबिचलपणा असतो, शांती आणि चलबिचलपणा यामधून दूर निघतो, त्याच्यावर घात होतो, त्या द्वंद्वाचा घात होतो आणि आपण सम राहतो. समत्व चित्ताचे,
तेची सार जाण योगाचे. म्हणजे आसनाची पहिली ही व्याख्या आहे, दुसरी कृती आहे आणि तिसरा परिणाम आहे. स्थिर सुख आसनम प्रयत्नशेथिलाम अनंत समापत्याभ्याम आणि त्याचा परिणाम ततो द्वंद्वानभिघाता. बाहेर काय चाललंय हे आपल्याला लक्षात येत नाही. मग आपण स्थिर राहतो, एकाग्र राहतो, त्या अंतर्मुखी अंतरात्म्याचं चिंतन करत करत आपण स्थिर राहतो. बाहेर पाऊस पडलेला आहे का, बाहेर ऊन आलंय, बाहेर काय झालंय, बाहेर काय आवाज येऊ लागलाय का, बाहेर हवा सुटली, काही आपल्याला त्याकडे, त्या द्वंद्वाकडे आपलं लक्ष नसतो. मग अशा प्रकारे स्थिर सुख आसन करण्याचा हा लाभ आहे. चौथा विषय, स्थिर सुख आसनामध्ये आपण बसायला पाहिजे. आणि पाचवा विषय, ध्यान योग करणाऱ्यासाठी इंद्रिय मन यांना संयमात ठेवणे. आणि संयम म्हणजे काय, आपण आता चिंतन केलंय. संयम हा अति महत्वाचा शब्द, जीवनभर हा शब्द लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी हा संयम शब्द आणि संयम विषय आपल्या जीवनामध्ये अति महत्वाचा आहे. इंद्रियाचं, मनाचं संयम, व्यवहाराचं संयम, घर परिवारामध्ये वागताना संयम, बाहेर जगामध्ये चालताना संयम, कुठं प्रवासात गेलो तर तिथं संयमित राहणे. हीच आहे ध्यान आणि हीच आहे योग आणि हेच आहे परमात्मा प्राप्ती. आणि शेवटचं आहे ते आलेच पण, मनाची एकाग्रता करून ध्यानामध्ये राहणे. आता एक विषय, हे हा प्रश्न होता, ध्यान अभ्यासीने काय करायला पाहिजे, तर हे 6 मुद्दे आपण त्याचा अभ्यास केला. आता ध्यान मग काय करायला पाहिजे, ध्यान कशासाठी करावं, बोललो की आपण, आता चर्चा झाली त्यावर. ध्यान केल्यानं शेवटी काय होतंय, मनाचे द्वंद्व मनाची कमी एकाग्रता, मिटतात. मनाची द्वंद्व मिटतात. हा द्वंद्व मिटतात. ते तर विषय आला. आपण स्थिर सुख आसनम झाल्यानंतर द्वंद्वातून बाहेर पडतो, परंतु ध्यान केल्यानंतर, हे स्थिर सुख आसनानंतर ध्यान आणि ध्यान केल्यानंतर काय समाधी होतं, अवस्थेकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. परमात्म्याला हा ठीक आहे. त्याच्या जवळजवळ यायला लागलात तुम्ही सर्वजण. हे पहा, ध्यान केल्यानंतर आपली हृदय शुद्धी होते आणि अंतकरणाची निर्मलता वाढून आत्मशुद्धी होते. आत्मशुद्धीसाठी आणि अशा आत्मशुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी ध्यान करावं. ध्यानातून हृदयशुद्धी, अंतकरणाची निर्मलता, आत्मशुद्धीच्या द्वारे परमात्म्याची प्राप्ती आणि परमात्म्याचा साक्षात्कार, यासाठी ध्यान करावं. अशा प्रकारे हा पण 12वा श्लोक बघितला. 13व्या श्लोकाचं पण चिंतन आपण करूया. 13वा श्लोक जवळपास या 13वा श्लोक बघा. आता आपण कसं बसावं, आसनामध्ये कसं बसावं, आपल्या देहाची पोश्चर म्हणजे आकृती कशी असावी ध्यान करताना, हे 3 श्लोक ध्यान योगावरचा एक मोठा, मला वाटतं 14 मार्काचा प्रश्न आहे. हे 3 श्लोक त्यासाठी महत्वाचे आहेत, 11वा, 12वा, 13वा. तर ध्यान करताना आपली शरीर पोश्चर आकृती कशी असावी, समम काय शिरो ग्रीवन धारयन नचलम स्थिरहा संप्रेक्षनाशिकाग्रम स्वयं दिशाश्चा नवलोकयन. शरीर, मस्तक आणि मान सरळ रेषेत स्थिर ठेवून, अशा प्रकारे स्थिरता धारण करून, तसेच इकडे तिकडे न बघता फक्त आपल्या नाकाच्या टोकावर न पाहता आपल्या नासाग्राला पाहून स्थिर होऊन बसावे. मग आता याचे पण काय फायदे आहेत आणि कशासाठी आपलं शरीर स्थिर असावं, याला विज्ञान आहे. हे पहा, थोडासा आता आपला अभ्यास तर आहे, परंतु मी फार विस्तृत याचा विषय घेतोय असं वाटतंय मला. परंतु असू द्या, आपण फक्त विद्यार्थीच नाहीत, तर आपण योग शिक्षक आहोत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असावं. हे पहा, जी आपलं शरीर आहे हे सरळ का बरं असावं, आणि परमात्म्याने आपल्याला सरळ दिलंय का नाही शरीर. एकच मानव प्राणी असा आहे की हा मानव प्राणी
त्याचाच मेरुदंड सरळ आहे. पृथ्वीला काटकोन प्रकृतीमध्ये आकृतीमध्ये मानवाचाच मेरुदंड आहे. बाकी सगळ्या प्राण्यांचे मेरुदंड हे कुणाचे इनक्लाइनड आहेत, म्हणजे थोडेसे तिरकस, कुणाचे एकदम पृथ्वीला सपाट. फक्त मानवाचाच मेरुदंड हा सरळ आहे आणि म्हणून मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. आता याच्यावर एक त्रैराशिक मांडूया आपण. सगळे साधक उपस्थित राहिले तर जरा सगळ्यांनी खिडक्या उघडा ना, सगळेजण उपस्थित आहेत ना. खिडक्या उघडा नाही तर कमीत कमी ऐकतात जरा, म्हणजे कम्युनिकेशन तरी ठेवा. तुमची बुद्धिमत्ता वाढवून देणार आहे, मी बुद्धिमत्ता वाढवून देणार आहे. व्हेरी गुड. हा, बुद्धिमान करणार आहे तुम्हाला सर्वांना मी आता. म्हणजे लाईट नाही सर. एकदम पॉवर वाढवून द्यायची आपल्या सगळ्यांची, सगळ्या योग साधकांची. छान छान. दत्तात्रयजी बी गंगेच्या किनाऱ्यावरचा एक पूल पाठीमागं ठेवून उभा आहेत. हे पहा, जेवढं जेवढं म्हणजे मानवानं निसर्गानेच दिलाय मानवाला. आपला व्हर्टिब्रा जो आहे तो एकदम बसताना नेहमी सरळ बसायचा. आपला जेवढा आपण आपला मेरुदंड सरळ ठेवू तेवढी आपलं बुद्धी चातुर्य वाढतंय. तुम्ही थोडंसं घ्या. जेवढे व्हर्टिकल प्राणी आहेत त्यांना बुद्धी नाही. थोडासा पोपट असा असतो बघा, थोडासा तिरकस इन्क्लाइंड, तो थोडा पोपट हुशार असतो. असे एक दोन प्राणी आहेत, पोपट, कावळा पण थोडेसे असे, त्यांची थोडी बुद्धिमत्ता थोडी बरी. परंतु मानवाची एकदम काटकोन. असा जेवढा आपण आपला मेरुदंड काटकोन ठेवू तेवढं आपलं बुद्धी चातुर्य जास्त, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द परपेंडिक्युलरनेस ऑफ आवर व्हर्टिब्रा. पृथ्वीच्या जेवढा आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोन मध्ये असेल तेवढं आपलं बुद्धी चातुर्य योग्य आणि उत्तम असतो. मग ते जे वाकडे बसतात, झुकून बसतात, येडवाकडे बसतात, तिरकस बसतात, हळूहळू बुद्धी कमी व्हायला लागते. म्हणून असं म्हणतात की नेहमी आपण सरळ बसायचं, ताठ बसायचंय, ताठर बसायचं नाही. आपलं जे दंडासन आहे ना, दंडासनामध्ये एक स्वतंत्र पोश्चर आहे की आपण सरळ बसता यावं. आपल्या मेरुदंडाला नेहमी सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तेच विषय आहे इथं. समम काय शिरो ग्रीवम. काया आपलं म्हणजे पाठ, कंबर, छाती, मान, डोकं त्यावर सरळ पाहिजे. आणि असं सरळ असणाऱ्यांनाच बुद्धी चांगली राहते आणि त्याचं ध्यान लागते. म्हणून सर्वांनी त्याच्या पुढं सगळ्यांनी एकदम आपली बसताना, कुठेही बसताना, आणि विशेषतः त्यांना महिलांना सवय असते की उभारताना तरी वेडवाकडं उभारणार, दीड पायावर उभारतात महिला, किंवा बसताना थोडं वेडवाकडं बसणे. तर अशा प्रकारे न बसता आपल्याला एकदम सरळ आणि एकदम ताठ बसायचा सवय लावून घ्या. जिथे जाल तिथे आपण ताठ राहू शकतो. आणि योग हा एक असं शास्त्र आहे की ती मानवी जीवनाचा संपूर्ण परिपूर्ण विकास करून देतो. अनेक बाकीचे सगळे विषय आहेत, बरेच शास्त्र आहेत, ते एका अंगाचं उन्नती करतात, परंतु योग हा मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करून देतो. त्याचं लय योग शास्त्रात तुम्ही ऍडमिशन घेतला ना, तुम्ही योग प्रत्यक्ष करत चला. योग प्रत्यक्ष केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव येतो. नाहीतर उगा प्रॅक्टिकल नाही तर ते काल विषय मला वाटतं झाला आपला. ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान घेऊन काय उपयोग नाही, ते विज्ञान करून आचरणात आणलं तर उपयोग आहे. म्हणून मानवी जीवनाला या 4 स्थिती असतात. एकतर मनुष्य झोपतो, एकतर बसतो, एकतर चलतो म्हणजे उठतो. या 2-3 स्थितीशिवाय त्याला दुसरी स्थितीच नाही ना. मग या 4ही स्थिती कशा असाव्या याचं अभ्यास आणि याचं ज्ञान योगशास्त्रामध्ये आहे. आणि म्हणून योगशास्त्र हे मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करून देणारं शास्त्र. समम काय शिरो ग्रीवन धारयन न चलन स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वयन दिशाश्चा नवलोकयन. अशा प्रकारे आपलं शरीर, मग ते बरंच दिलेलं आहे, भूचरी मुद्रा वगैरे वगैरे, ते तेवढं काही आपल्याला फार जायची गरज नाही. परंतु ज्याला ध्यान करायचंय त्यांनी शरीराची आपली प्रकृती पोश्चर हे सदैव सरळ ठेवायला पाहिजे.
आणि अध्यात्मशास्त्राचं सांगतो. अध्यात्मशास्त्रात तर असं म्हटलंय, ज्याचं सम म्हणजे शरीर, छाती, मान, कंबर, त्यावर खांदे आणि त्यावर हे डोकं मुंडकं ज्याचं सरळ आहे, त्यालाच अध्यात्म ज्ञान प्राप्त होऊ शकतं. असं अध्यात्मशास्त्र याचाच आधार घेऊन सांगतं ते, ज्याचं बुद्धी चांगली राहते, बुद्धिमत्ता वाढते, म्हणून त्याला आत्मज्ञान होऊ शकतं. ज्याचं हे एवढं 3 आहेत. समम काय शिरो ग्रीवन धारयन नचलम स्थिर, अशा प्रकारे. तर अशा याच्यातून एक विषय मी बघतोय की तर आपण बघितलं की आपण स्थान कसं असावं, आसन कसं असावं आणि त्याच्यावर आपण कसं बसावं, या सगळ्या 3 श्लोकामध्ये याचं चिंतन आलेलं. आता 14वा श्लोक आपण बघूया. आता पुढचे जे 2 श्लोक आहेत, पुढचे 2 श्लोक हे या पद्धतीचं ध्यान केल्यानंतर फल काय, आणि मग सगुण ध्यान, सगुण साकाराचं ध्यान करण्याचा प्रकार. आता ध्यान करण्याचे 2 प्रकार आहेत ना, एक निर्गुणाचं ध्यान करता येतंय आणि एक सगुणाचं ध्यान करता येतंय. सगुणाचं ध्यान म्हणजे एखादी मूर्ती, एखादी ज्योती, एखादी अवयव ध्यान, एखादी आपण षटचक्रावर ध्यान करतो, अशा प्रकारचं ध्यान करणे ही साकाराचं ध्यान झालं. आणि निर्गुण ध्यान म्हणजे एकदम अंतरिक्षामध्ये काहीच नाही समोर, अशा प्रकारे आत्म्याला परमात्म्यामध्ये लीन करण्याची ही एक पद्धत. अशा 2 प्रकारच्या ज्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये ही जी सगुण साकाराच्या ध्यानाचा प्रकार या पुढच्या 2 श्लोकामध्ये आहे. प्रशांत आत्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. हे बा, त्याचे अंतकरण शांत आहे, ज्याचे अंतकरण शांत आहे, जो भयरहित आहे. प्रशांतात्मा म्हणजे ज्याचं अंतकरण शांत आहे. नुसतं शांत नाही, काल आपण ह्या प्रशांतचं व्याख्या बघितली बघा. कोण सांगेल प्रशांत कशाला म्हणायचं? त्या पर्वताचं उदाहरण दिलं होतं ना, पर्वत आणि हवा, वातावरण. म्हणजे किती मोठे झोले आले, विचलित न होणे. जर विचलित व्हायचं नाही, छोट्या मोठ्याला नाही, मोठे मोठे झटके आले तरी पण विचलित न होणे. पर्वतासारखं उंच पर्वत आहे, ते पर्वत कितीही वारा येत आहे, कितीही पाऊस पाणी येत आहे, हिमालय त्याच्यावर बर्फ पडतो, ऊन वारा येतो, परंतु त्याची स्थिती बदलत नाही. अशा प्रकारच्या त्याला म्हटलंय अंतकरण शांतता. आणि जो विगतभीर म्हणजे भयभीत होत नाही, भयभीत नाही. आणि ब्रह्मचारी व्रते, जो ब्रह्मचारी व्रतात असतो, ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित आहे, असा सावधान ध्यान योगाने, अशा युक्त म्हणजे सावधान ध्यान योगी, असा युक्त, एवढ्या पद्धतीने, एवढ्या लक्षणाने युक्त असा सावध ध्यान योगी, मनाचा संयम करून माझ्यात चित्त लावून माझ्याच परायण. आता आपण परायण म्हणजे काय समजून घ्यायचं बरं. परायण म्हणजे हरिभक्ती परायण आपण म्हणतो ना, म्हणजे हरिभक्तीमध्ये सतत जो रत आहे, हरिभक्तीमध्ये जो सतत राहतो, तो हरिभक्ती परायण. मतपरायण म्हणजे परमात्म्यामध्ये जो सतत चित्त लावून आहे, तो परायण. असा बसावे, असं या 14व्या श्लोकामध्ये. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. आणि अशा प्रकारे प्रशांत विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः, अशा प्रकारे आपण ठेवून त्या परमात्माकडे मन लावून बसणे. आता ध्यान लावण्यासाठी डोळ्याचा एक विषय येतो. हे डोळे जे आहेत
एकच इंद्रिय असं डोळा आहे की त्याला परमात्म्याने झाकण्याची व्यवस्था केली आहे. त्याला हे पलके आहेत ना, पापण्या आणि ते त्याच्यावरचा पडदा, दुसऱ्या कुठल्याच अवयवाला झाकता येत नाही, परंतु डोळ्याला मात्र झाकता येत आहे. आणि मग ध्यान बाहेर असं डोळे उघडूनही ध्यान करता येत नाही आणि डोळे एकदम बंद करूनही नाही करता येत. त्याचे डोळे बाहेर जर आपण डोळे उघडे ठेवले तर हे बाह्य गोष्टींचं दर्शन होत आहे आणि ध्यान मग विस्कळीत होत आहे. त्याबरोबर जर डोळे पूर्ण बंद केले डोळे जर बंद करून बसलं तर झोप लागण्याची शक्यता असते. मग काय करावं? सांगा बरं काय करावं? सांगा बरं? एक दुसरी स्थिती आहे. आता ह्या 2 स्थिती झाल्या. पूर्णपणे बंद करण्याने किंवा डोळे उघडणे, या 2 स्थिती झाल्या. आणखीन एक स्थिती आहे. कोणती स्थिती आहे? नासाग्र दृष्टी. हां? नासाग्र दृष्टी. मग डोळे उघडे ठेवून की डोळे बंद ठेवून? अर्धवट उघडे. हां. त्याबरोबर एक असं दिलेला अभ्यास की अर्धोन्मिलित डोळे ठेवणे. डोळे ना झाकायचे ना बंद करायचे. अर्धोन्मिलित, अर्धे बंद अर्धे उघडलेले. त्यावेळी बघा आपलं संयम जास्त लागतो. ही तुम्हाला आता 3ऱ्या सेमिस्टरमध्ये तो विषय येतो तर त्याच्यामध्ये की कुठल्याही श्वास आणि प्रश्वास याच्यामध्ये जो परिणाम आहे, श्वास सोडला आणि ते परत वापस घेण्याच्या अगोदरची जी स्थिती आहे त्याच्यावर जर लक्ष चित्त केलं तर ते निरोध चित्त असं त्याचा विषय आहे. तर अशा प्रकारे अर्धोन्मिलित जर राहिलं तर ना झोप लागत ना बाहेरच्या विषयांचं काही दृष्टीस पडत. म्हणून अर्धोन्मिलित स्थितीमध्ये ध्यानाला बसणे हा चांगला उपाय आहे. तसं मग डोळे बंद करूनही ध्यान लावता येतो. त्यामध्ये थोडासा एखादा दोष येऊ शकतो, झोपकी लागू शकते, झोप येऊ शकते, अशा प्रकारे. आता ध्यानाचे 4 म्हणजे चांगलं ध्यान कुणाला म्हणायचं, हे 4 त्याचे एक 4 लक्षणं सांगितलेत. योग्य ध्यान कशाला म्हणायचं? प्रशांत चित्त, चित्ताची प्रशांतता, निर्भयता, ब्रह्मचारी व्रत आणि मनाचं संयम, अशा 4 पद्धतीनं म्हणजे 4 लक्षणांनी युक्त हे योग्य प्रकारचं ध्यान आहे. आणि आता इथे हे पण दिलेलं आहे की ब्रह्मचारी व्रताचं पालन करणं जरुरी आहे. आता ब्रह्मचारी व्रत म्हणजे फक्त शारीरिकच विषय भोगाचा विषय नव्हे, तर यामध्ये शारीरिक आणि मनाची शक्ती प्राप्त करणे. ब्रह्मचर्याचा अर्थच आहे ब्रह्मामध्ये विचरण करणे. म्हणजे ब्रह्म ज्या गोष्टी आहेत, ब्रह्मविषय जे आहेत त्याचा अभ्यास करणे, ब्रह्माच्या चिंतन करणे, याला ब्रह्मचारी व्रत म्हटलेलं आहे. तर याचं चिंतन म्हणजे ब्रह्मचारी आणि ते आपल्या ध्यानासाठी उपयोगी आहे. यानंतर थोडे छोटे छोटे प्रश्न. ध्यान करणाऱ्यांनी कुठल्या प्रकारच्या म्हणजे आसनामध्ये बसायला पाहिजे? म्हणजे आता हे जे आपला होतं ना शरीर, कंठ, शिर याच एक सरळ स्थिती असावी. ही समान रूपामध्ये ठेवून न हिलणारा आसन वर स्थिर होणे हे ध्यानासाठी उपयोगी आसन. त्यानंतर दृष्टि को कहाँ रखना चाहिए? दृष्टि को किस पर स्थिर करना चाहिए?
नासाग्रावर दृष्टी स्थिर असावी. आणि हे आपण बघितलं ध्यानाचे 3 लक्षण नियम: प्रशांत चित्त, निर्भय राहणे, ब्रह्मचारी व्रताचं पालन करणे आणि मनाला संयमित ठेवणे. आणि याच्यानंतर शेवटचा जो विषय आहे तोच मग आपला आत्मा आणि चित्त. चित्ताला आत्म्यामध्ये स्थिर करून आत्मपरायण होणे आणि आत्मध्यानी बनणे, आत्मरूप होणे, हे त्या शेवटचं ध्यानाचं लक्षण आहे. ध्यानासाठी अशा प्रकारे या सगळ्या भौतिक स्थितीची प्राप्ती, आसन, ध्यान, शरीर सर म्यूट झाले तुमचं. रूप होणे फल आहे. अशा या 14 श्लोकाच्या नंतर 15वा श्लोक पण याच संबंधन आहे. युंजन्नैवं सदात्मानं योगी नियत मानसा शांतिम निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छति. मत संस्थाम अधिगच्छति. वश केलेल्या मनाचा, नियत मानसा म्हणजे वश केलेल्या मनाचा, योगी मन अशा प्रकारे सदा परमात्म्यात लावून माझ्या सम्यक स्थिती असणारी जी निर्वाण परमा शांती आहे तिला प्राप्त होतो. एकंदरीत सर्व अशा प्रकारे प्राप्त झाल्यानंतर परमात्म्याची जी निर्वाण परमस्थिती, ती परमस्थिती या योगी साधकाला म्हणजे ध्यान योग करणाऱ्याला प्राप्त होऊ शकते. ध्यान योगी, आता जे आपण हे 15व्या श्लोक 14 आणि 15वा श्लोक आपण त्याचं फल चिंतन करतोय. यामध्ये साधकाला परमशांती, साक्षात परमात्म्याचा वास करणारी शक्ती साधकाला मिळते. तर अशा प्रकारे ध्यान योगाचं प्रयोजन काय आहे, तर अंतिम जीवाला परमशांती प्राप्त करणे हे ध्यान योगाचं प्रयोजन आहे. तसंच त्याच्या शांतीचं स्वरूप काय, तो मोक्षरूप परमात्म्यामध्ये स्थिर होतो आणि तो स्वतःच परमात्मा स्वरूप होतो. आता ही जी शांती आहे त्याला शांती मिळते, त्याला म्हणजे परमशांती प्राप्त होते. ही जी प्रयोजन आहे अशी त्याची जी शांतीची जी व्याख्या केलेली आहे, ती शांतीची व्याख्या ही भौतिक शांती नको नाही, जी भोगजनित शांती असते. एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला शांती मिळते, ही प्रसन्नता वाटते, परंतु त्या सगळ्या शांती ह्या क्षणिक, काही काळापुरत्या. आणि अशी भोगजनित शांती ही सुखाची शांती थोडीशी क्षणिक असते, परंतु ही जी ध्यानयोगी साधक आहे यांना अशा प्रकारची क्षणिक शांती नाही तर परमशांती प्राप्त होते. आणि ती परमशांती प्राप्त करणे हेच प्रयोजन आहे ध्यानयोगाचं. तोच विषय थोडासा. असा उत्तम प्रकारच्या फलाची साधन प्राप्त करण्यासाठी साधकांना काय आवश्यक आहे, तर मनाला वशमध्ये संयमात ठेवणे, निरंतर आत्मध्यानचा अभ्यास करणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारे ध्यान योगाचं म्हणजे प्रकार आणि फळ आतापर्यंतच्या श्लोकामध्ये चिंतन झालं. आता ध्यान योगासाठी उपयोगी आहार, विहार आणि झोप, शयन, झोपेच्या नंतरचं जागरण हे कशा प्रकारचं असावं याचं चिंतन पुढच्या श्लोकात आहे, पुढच्या 2 श्लोकात आहे हे. आणि तो जो 17वा श्लोक आहे ना, तो तर अति महत्वाचा श्लोक. उद्या पाठच करून या, आज वाचन करू फक्त त्याचं. त्याच्यापूर्वी 16वा श्लोक
नात्यस्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. हे अर्जुना, योग तर अतिशय खाणाऱ्यालाही साध्य होत नाही आणि मुळीच न खाणाऱ्यालाही साधत नाही. तसेच अतिशय झोपणाऱ्यालाही नाही आणि किंवा मुळीच न झोपणाऱ्यालाही नाही. म्हणजे आता ही संयम युक्त हे जे शब्द येतात ना, ते हेच सांगणं चालू आहे. व्यतिरेक पद्धतीनं त्याचं विश्लेषण चालू आहे. हे बघा, नात्य श्नस्तु योगोस्ति न चैकांत बनश्नतः न चाती स्वप्नशीलच न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. म्हणजे किती वेळ जागू नये, किती वेळ झोपू नये. आणि अश्नत म्हणजे खाणे, ते आहे ना चैकांत मनश्नतः, भरपूर खायचं नाही, कमीही खायचं नाही. युक्त आहार विहारस्य, पुढचा श्लोक आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. आणि ह्या 2 श्लोकातले जे आहार विहाराचे नियम दिलेत, हे जर आहार विहाराचे नियम सांभाळले नाही तर त्या योग्याला दुःख भोगावं लागतं. अशा प्रकारची सूचना ही भगवंतांनी देऊन ठेवलेली आहे. आणि या विषयाचा पुढे आपण उद्याच्याला पुन्हा अभ्यास करूया. आज इथंच थांबणार आहोत. सर्वांना ओम